या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, हा या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, बघुने मानस हे अनुभवत अभिनवा, मानस हे अनुभवत अभिनवा, मोहन कोमल भावा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, रणस्नेहाची सुंदर युवती, रणस्नेहाची सुंदर युवती, आता करी समाप्ती, आता करी समाप्ती, वाटे अस्त्रची हेर पुहाती, वाटे अस्त्रची हेर पुहाती, जिंकाया मम जीवा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, नवल नयनोत्सवा, नवल नयनोत्सवा, नवनवल नयनोत्सवा, नवल नयनोत्सवा, नवल नयनोत्सवा, नवल नयनोत्सवा, 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 नवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, नवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, या नवनवल नयनोत्सवा, नवल नयनोत्सवा, 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 नवल नयनोत्सवा, या नव
नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर रणस्नेहा रणस्नेहा रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहा सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर युवती रणस्नेहाची 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 सुंदर युवती रणस्नेहाची सुंदर युवती आता करी समाप्ती 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 वाटे अस्त्रची हेर पुहाती वाटे अस्त्रची हेर पुहाती वाटे अस्त्रची हेर पुहाती जिंकाया मम जीवानवल नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा या नवनवल नयनोत्सवा बगुनी मानस हे अनुभवत अभिनवा मानस हे अनुभवत अभिनवा मानस हे अनुभवत
जगत अभिनवा मोहन कोमल भावा कोमल भावा कोमल भावा या नवनवल या नवनवल या नवनवल नयनोत्सवा नयनोत्सवा. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रकाशित गंधर्वगान दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागात तुमच्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आनंददादा, पहिल्या पर्वात आपल्याला अतिशय रसिकांकडनं उत्तम रिस्पॉन्स मिळाला. पहिल्या पर्वामध्ये तुम्ही मंडळी आमच्यावर भरभरून प्रेम केलं. सगळे 12च्या 12 भाग तुम्हाला खूप आवडले. तुम्ही तुमच्या कमेंट्स मधनं, तुमच्या लाईक्स मधनं आणि मुख्य म्हणजे तुमच्या व्ह्यूज मधनं आम्हाला हे नक्की कळलं. जवळपास आम्हाला सांगायला आता आनंद होतोय की 15 लाखाहून जास्त व्ह्यूज आपल्याला ह्या 12च्या 12 भागांना मिळाले आणि त्यामुळे आम्हाला जाणीव आहे की मंडळी आमची जबाबदारी वाढली पर्व दुसऱ्यामध्ये आता आणि आम्हाला त्याची जाणीव आहे. आणि आम्ही जसं पहिलं पर्व तुमच्या पुढे अत्यंत प्रामाणिकपणे आणि सगळ्या गंधर्वांना स्मरून सादर केलं, तसंच ह्या दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा तुमच्या पुढे पहिल्या पर्वात राहिलेले हे सगळे गंधर्व घेऊन आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला साधारण गाण्यावरनं कळलं असेल की आपण ह्या भागाची सुरुवात कोणापासून करणार आहोत, कुठच्या गंधर्वांपासून करणार आहोत. तर महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या अत्यंत मधाळ गायकीनी, लढीवाळ गायकीनी, म्हणजे मी असं म्हणेन की त्यांनी नाट्यसंगीत कुरवाळलं अक्षरशः, अशा अत्यंत महान छोट्या गंधर्वांपासून आपण सुरुवात करतोय. आनंददा, तुला काही याच्यामध्ये ऍड करायचंय का? तू एक फार छान शब्द वापरलास आता, कुरवाळणे. आणि त्याच्यावरनं मला एक आठवलं की छोट्या गंधर्वांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलं होतं की बालगंधर्वांनी त्यांना एक गुरुमंत्र दिला होता. ते त्यांचा जेव्हा उमेदीचा काळ होता, तर बालगंधर्व हे त्यांचं दैवत होतच, म्हणजे त्याच्याविषयी काही वादच नाही. तर ते छोटा गंधर्व असं म्हणालेत की बालगंधर्व मला छोटबा असं म्हणायचं. तर बालगंधर्वांनी मला सांगितलं की छोटबा, सुरांना कुरवाळून गा, क्या बात आहे, गाण्याला कुरवाळून गा. तर तो जो मंत्र होता तो छोटा गंधर्वांनी आयुष्यभर पाळला. म्हणजे त्यांची गाणी ऐकताना अक्षरशः हा फील येतो आपल्याला की खूप लढीवाळ गायकी आणि असं अतिशय कोमलपणे एखादं गाणं किंवा एखादी फ्रेज उलगडून सांगताना जसं गायक तर तो जो आनंद रसिकांना मिळतो, तर त्याचा फील आपल्याला छोटा गंधर्वांचं गाणं ऐकताना अक्षरशः. आणि मंडळी त्यांचं लहानपणी सगळं शिक्षण छोट्या गंधर्वांनी लहानपणापासूनच गायला सुरुवात केली. वयाच्या 10व्या वर्षीच त्यांना शंकराचार्यांनी बालकिन्नर अशी पदवी दिली होती आणि नंतरच त्यांना अनंत हरी गद्रे छोटा गंधर्व अशी संबोधन करायला सुरुवात केलं आणि मग अख्ख्या महाराष्ट्राने त्यांना छोटा गंधर्व म्हटलं. मला असं वाटतं आनंददादा की मला असं आठवतंय की मी खूप लहान असताना, म्हणजे 10-12 वर्षाचा असताना, मला बाबा छोटा गंधर्वांची ही सगळी शरणागता आणि या नवनवनोत्सव ही गाणी पेटीवर वाजवायला शिकवायचे. आणि तेव्हा ते काय करायचे, टेप लावायची छोटा गंधर्वांची आणि त्याच्यानंतर ते व्हेरिएशन बसवायला सुरुवात करायचं. आणि मला पहिल्यांदा टेप लावून, कारण त्याच्या आधी कसं थोडंसं तानांचा रियाज करायचा आहे, तर भीमसेनजींचं बघ, मग थोडंसं वसंतरावांची गाणी आहे, कसं जरा ते चालू असताना मग छोटा गंधर्वांचं जेव्हा गाणं सुरू झालं तर मला असं वाटायला लागलं की हाय सोपं आहे, म्हणजे असं पटकन म्हणजे येईलच आपल्याला, काही कष्टच नाही. आणि नंतर मग लक्षात आलं की तिसरं व्हेरिएशन झालं त्यांचं की पहिलं आठवत नाही. म्हणजे वाजवायला सुरुवात आपण जेव्हा त्यांच्या बरोबर असतो तेव्हा आपल्याला वाटत असतं की सगळं चांगलं चाललंय, पण स्वतः वाजवायला सुरुवात केली की तिसरे व्हेरिएशन झालं की पहिलं आठवत नाही. हा काय चमत्कार आहे, म्हणजे हा अनुभव तुला आलाय का कधी? हो, त्यांचं गाणं जर आपण बसवायला घेतलं, तू म्हणलास तसं, तर हा अनुभव मलाही येतो गायक म्हणून. ते कसं आहे की आपण नॉर्मली काय करतो की गाणं ऐकतो, त्यातलं काहीतरी आपल्याला आकलन होतं, मग आपण थोडंसं स्वतःच्या मनाने ते वाजवतो. तर अशी ही सगळी प्रोसेस असते. पण छोटा गंधर्वांनी प्रॉबेबली त्यांचं गाणं सादर करताना किंवा ते डिझाईन करताना जो विचार केलेला आहे, तर त्याच्या 2 गोष्टी होतात की आपण आपल्या मनचं तिथे काही घालू असं म्हणलं तर ते खूप अवघड पडतं. कारण तो जो सगळा सिक्वेन्स आहे त्याच्यात ते चपखल बसलं पाहिजे. तर हा जो त्यांनी एक डिझाईनचा विचार मला वाटतं केलेला आहे तो फार अप्रतिम आहे. आणि दुसरं एक्झॅक्टली तू म्हणलास तसं होतं की एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी अशी जी व्हरायटी निघत जाते, तर ते आपल्याला ऐकताना सगळं खूप सुसंगत वाटतं की हे बरोबर आहे, हा असाच सिक्वेन्स असायला पाहिजे. आणि मग
ती 10वी व्हरायटी 10 व्हरायटीज ऐकून झाल्या की काहीही आठवत नाही. आणि म्हणजे मला गोविंदरावांनी अति लहानपणी शिकवताना सांगितलं होतं की काही पाठ करू नको, सगळं लक्षात ठेव. की रामभाऊंचं युवतीमाना बसवायला सुरुवात केल्यानंतर की ह्या 4 व्हेरिएशन्स लक्षात ठेव, जसं मग उत्स्फूर्तपणे सुचतील त्याचा क्रम त्याप्रमाणे बदल. पण छोटा गंधर्वांचं गाणं मात्र बसवताना हे लक्षात राहिलं की हे पाठच करायला पाहिजे. हे जर पाठ नाही केलं तर हे काही वाजवता किंवा गाता येणार नाहीये. म्हणजे हे खरं आपण नाट्यसंगीताच्या शिकवणीच्या हे अतिशय विरुद्ध बोलतोय सगळं. पण मला वाटतं त्यांच्या गायकीचा हा मोठेपणाच होता. मला वाटतं आनंददादा एखाद्या गाण्याच्या उदाहरणातून आपण त्यांच्या ह्या व्हरायटीचं शृंखला बघूया का? हो, ते बघूयात. त्याच्या आधी मला जे त्यांच्या गायकीतलं अजून एक वैशिष्ट्य वाटतं त्याच्याबद्दल बोलतो की बालगंधर्वांचं जे गाणं होतं तर त्याच्यात ऑफकोर्स शास्त्र, सूर, भाव हे सगळं होतच आणि त्यामुळे ते लोकांच्या हृदयाला भिडायचंच. छोटा गंधर्वांनी मला वाटतं त्याच्यात एक बदल असा केला की शास्त्र जे आहे त्यातलं तर ते थोडंसं एक्सप्लिसिट रीतीने दाखवलं. वा. तर हा एक थोडासा गायन शैलीतला मला नेहमी बदल वाटतो. म्हणजे आता आपण यानं वनवलं गाणं बघितलं तर हे असेल किंवा बागेश्रीतली त्यांची काही गाणी आहेत किंवा दरबारी कानड्यातलं रजनीनाथ हा आहे, तर आपल्याला असं जाणवतं की आपण बंदिश किंवा ख्याल म्हणताना जसं एकेका सुराचं सौंदर्य दाखवत पुढे जातो, तर तसं त्यांनी एक्सप्लिसिटली केलेलं आहे काही काही गाण्यात. तर एक छोटस एक्झाम्पल. म्हणजे आता या नवल नयनोत्सवा, नवल नयनोत्सवा, म्हणजे ह्या इथे आपण शुद्ध गंधाराच्या आता इथे थोडी आलापी करून झाली की नयनोत्सवा किंवा दुसरं त्यांचं एक बागेश्रीतलं. म्हणजे मला आनंदादा असं पटकन उदाहरण दिसतंय की आपण रात्रीच्या वेळी जर घाटातनं गाडी चालवत असलो तर हेडलाईटच्या प्रकाशात केवढा तो रस्ता दिसेल, तसं हे गाणं आहे की तेवढंच पंचमापर्यंत आता तुम्ही बघा, मग दैवत बघा, मग कोमल निषाद, म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची ही खूप मोठी कला आहे छोटा गंधर्वांच्या गाण्यात. आणि आता दुसरं एक एक्झाम्पल काय, बहुत दिन नच भेटलो सुंदरीला, इथे परत ते मध्यमावर सुंदरीला मग बहुत दिन नच भेटलो सुंदरीला तर याचं साधारण एक स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर ते लालित्यपूर्ण आहे, पण त्याच्यात जो आपण ख्यालात थोडा थोडा असा बढत जातो की नाही, त्याचा एक फील आहे. आणि परत शास्त्रीय संगीताचा गाभा कुठेही सुटलेला नाहीये. म्हणजे कुठच्याही फ्रेज मधनं आपल्याला असं वाटत नाही की हे रागाच्या बाहेरचं आहे किंवा विसंगत आहे किंवा गाण्याच्या सुद्धा बाहेरचं आहे किंवा विसंगत आहे, असं आपल्याला काही वाटत नाही ऐकताना. आणि त्याच्यानंतर तू आता जो पॉइंट म्हणलास की त्यांचं एस्पेशली एक गाणं माझ्या खूप या बाबतीत लक्षात राहिले, ते म्हणजे देहाता शरणागत. त्याच्यात त्यांनी अंतऱ्यामध्ये ज्या प्रकारचे व्हेरिएशन्स केलेले आहेत आणि ज्या वेगवेगळ्या प्रकारे ते नटवलेलं आहे असं पण म्हणूया. तर त्याच्यात अजून एक, त्याच्याकडे जाण्याच्या आधी मी अजून एक कन्सेप्ट सांगतो की मूर्छना ही जी शास्त्रीय संगीतातली कन्सेप्ट आहे, तर मूर्छनेचे राजेच होते छोटा गंधर्व असं म्हणलं तर हरकत नाही. आता मूर्छना म्हणजे काय तर थोडंसं अगदी पटकन सांगतो. आता आपण ललत गात असो सपोज,
ग म म म म ग ग म ध म ध नि म नि ध म म ध म म ग म ग रे सा. तर मूर्छना म्हणजे ह्याच्यापैकी या सुरावटीमध्ये वेगळ्याच एका सुराला जर आपण षड्ज मानलं तर त्यातनं वेगळ्या रागाचा आभास निर्माण होतो. म्हणजे यातल्या त्या मध्यमाला जर आपण षड्ज म्हणलं, नि रे ग म ग म ध नि ध म ध म म सा सा रे ग म ग रे ग रे सा रे ग म ध म ग रे रे ग म ध प म ध म ग रे ग रे सा. तर हा तोडीच रागाचा आभास निर्माण झाला. ही मूर्छनेची बेसिक कन्सेप्ट आहे. किंवा दुसरं एक पटकन म्हणजे क्षणभर असं वाटावं की आपण ह्या दृश्यात नाहीच होत, आपण त्या दृश्यात असं वेगळ्याच दृश्यात घेऊन परत मूळ दृश्यात आणणं. तर तसंच अभोगी आणि कलावती असा एक अजून एक सा सा रे ग म ध ध सा ध म ग ग म रे सा अभोगी. बरोबर. सा रे ग म याला जर सा म्हणला सा ग प ध नि ध प ग ध प ग प ग सा नि ध सा. हा कलावती झाला. तर आता हे जे हे पारंपरिक म्हणजे हे पूर्वापार चालत आलेलं टेक्निक आहे शास्त्रीय संगीतातलं. तर ह्याचा वापर तर छोटा गंधर्वांनी केलाच, पण त्याच्यात अजून एक थोडासा त्याचं एक्सटेन्शन केलं असं म्हणूया, की व्हरायटीज घेता घेता ते एखादा सूर त्या रागात नसलेला लावायचे, त्या किंवा मूळ चालीत नसलेला लावायचे आणि त्या सुराचा वापर करून मूर्छना करायचे. तर त्याचं मी एकदा आता जेव्हा मी व्हरायटीज सांगेन तेव्हा त्याचं एक्झाम्पल सांगतो. तर देहाता शरणागता त्याचा अंतरा आहे संपदा चपल चरण. तर देहाता आया शरणागता चाल आणि संपदा चपल चरणा संपदा चपल चरणा संपदा चपल चरणा संपदा चपल चरणा संपदा चपल चरणा. तर हा साधारण ही चाल किंवा हे एक ऍटमॉस्फिअर चालू आहे. तर याच्यात आता ते थोडा थोडा बदल करत जायचे. संपदा चपल चरणा क्या बात है, वाह वाह. संपदा चपल चरणा संपदा चपल चरणा क्या बात है, वाह वाह. संपदा चपल चरणा वाह वाह. संपदा चपल चरणा संपदा चपल चरणा. बहुत अच्छे, क्या बात है. याच्यात संपदा चपल चरणा ऋषभ ऋषभ आ आ आता याला जर सा म्हणलं ऋषभाला सा सा ग म ध नि सा नि ग सा ध नि ध म ग म ग सा सा ग म ध नि सा संपदा चपल चरणा संपदा चपल चरणा. क्या बात है. म्हणजे मूर्छना करून इथे ते आपण मूळ पदावर परत आलो. म्हणजे हे चक्रव्यूह आहे खरं म्हणजे आनंदाचा, की तो नुसता भेदता नाही आला पाहिजे, त्यातनं परत पण आलं पाहिजे, नाहीतर तिथेच जर अडकलो तर मग तो मालकंसच म्हणत राहायला लागेल सारखं, असं होईल. मग हे झालं. आता संपदा चपल चरणा. क्या बात है. संपदा चपल चरणा. क्या बात है बाबा. संपदा चपल चरणा संपदा चपल चरणा. क्या बात है.
वा 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 वा. आता हा काय आहे, मध्यम ओरिजिनल ह्याच्यातला. बरोबर. या सोहनी सारखा किंवा इथे मारवा पण करता येतो. हे सगळं कुठे चाललंय, मध्यमाला षड्ज धरून. हे लक्षात ठेवायला पाहिजे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. मूळ सावर, मूळ सावर. संपदा चपल चरणा. क्या बात आहे. अजून संपदा चपल चरणा. संपदा चपल चरणा. संपदा चपल चरणा. क्या बात आहे. वा 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 वा. संपदा चपल चरणा. ह्यालाही पुढे एक्सटेंड करून ते जोगकंस वगैरे अशा प्रकारात जायचे. म्हणजे आनंदादा आता तू नुसतं इथे आता एवढ्या म्हणजे एक शुद्ध मध्यम, एक शुद्ध गंधार, मग तीव्र मध्यम असं करून तू इथे केलेस. साधारण किती वेळ छोटा गंधर्वांचं हे गाणं साधारण मैफिलीत किंवा नाटकात चालायचं, म्हणजे त्याला काही अंत होता की नाही? कारण हे एंडलेस आहे असं मला वाटतं की अक्षरशः प्रत्येक सुरापासूनच त्यांची प्रतिभा खरंच एंडलेस, आणि प्रत्येक वेळी वेगवेगळं ते सादर करायचे की आज ही मूर्छना केली तर उद्या त्याच याच्यापासून किंवा वेगळ्या सुरापासून वेगळी मूर्छना करायचे. आणि म्हणजे मैफलीत तर सहज 15-20 मिनिटं 25 मिनिटं हे गाणं चांगल्या प्रकारे रंगायचं. आणि मग असं केलं की होतं आता संपदा चपल चरणा. संपदा चपल चरणा. इथे ते परत मूळ पदावर आलो. तर एवढं सगळं फिरून आल्यावर आता हे जर एका पुढे एक ऐकलं तर ते असं एकातून एक उलगडत जाऊन खूप छान वाटतं. आणि मग तिथे तू म्हणलास तसं होतं. आता हे सगळं ऐकून झाल्यावर आपण म्हणू म्हणलं की काही आठवत नाही. तर हा जो गायकाच्या दृष्टीने किंवा गाण्याच्या स्टुडंटच्या दृष्टीने हे खूप एक वेगळाच फॅक्टर आहे हा, की ते सगळं लक्षात ठेवून ते कशा प्रकारे एकातून दुसऱ्यात जायचे. तर हा एक स्वतंत्र अभ्यास करण्यासारखा विषय आहे. आणि मला अजून एक गोष्ट याच्यात आनंदादा अशी आता तू गाताना आढळली की हे सगळ्या ही वेगवेगळ्या चाली आहेत खऱ्या. म्हणजे संपदा चपल चरणा ही ओळ शब्दांची घेऊन मूळ चाल जी गोविंदराव टेंब्यांनी नाट्यपदाची म्हणून बांधलेली आहे, याच्या व्यतिरिक्त ह्या छोटा गंधर्वांनी वेगळ्या व्हेरिएशन म्हणजे खऱ्या चालीच आहेत. म्हणजे अशी जरी चाल असली तरी चाललं असतं असं म्हणेन, इतकी त्या स्वाभाविक आणि सुंदर पद्धतीने त्यांच्या आलेल्या आहेत. आणि हे परत करताना कुठेही असं वाटत नाही की मूळ गाण्याच्या गाभ्याला धक्का लागलाय किंवा काहीतरी मला काहीतरी वेगळं सुचतंय, मला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून मी करतोय, असा कुठेही याच्यामध्ये भाव दिसत नाही त्यांचा ह्याच्यात मला. तर आनंदादा आता अशा पद्धतीने आपण छोटा गंधर्वांच्या अजूनही पुढच्या भागांमध्ये छोटा गंधर्वांचे इतरही बरेच विशेष आहेत मंडळी. त्यांचं शास्त्रीय संगीत आहे, त्यांचे अभंग आहेत, त्यांनी नाटकात पारंपरिक नाटकात केलेल्या भूमिकांचं आणि नाट्यसंगीतांचं विश्लेषण आहे, त्यांनी नवीन नाटकात केलेलं आहे. पण ह्या सगळ्यासाठी अर्थात हा एक भाग आपल्याला पुरणार नाहीये, त्यामुळे आपण हा भाग इथेच आता थांबवून छोटा गंधर्वांच्या अतिशय एका अजरामर अशा नाट्यसंगीताने याचा शेवट करू शकतो. जर तुला अजून काही त्यांच्याविषयी बोलायचं नसलं तर. बोलता एक मला आठवलं की जे आपण त्यांच्या गायकीविषयी बोलत होतो ना, तर त्याच्या तानांचे जे पॅटर्न्स आहेत तर ते सुद्धा त्यांनी स्वतःचे काही डेव्हलप केलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याचा परत बेस बालगंधर्वांच्या टाईपच्या तानांचाच आहे. म्हणजे आता जे या नवलं मी सादर केलं, बरोबर, हा मूळ जो बेस आहे ना, तो गंधर्वांचा पॅटर्नच आहे. पण किंवा तर हे जे आहे ना, तर ते मी मगाशीच म्हणूनच म्हणलं की हे शास्त्रीय संगीताचा जो त्यांचं ज्ञान होतं ना, त्याचा एक्सप्लिसिट वापर थोडासा अशा प्रकारे त्यांनी केलेला आहे. किंवा क्या बात है. 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 क्या बा
बागेश्रीतलं जर परत एक उदाहरण घ्यायचं झालं, वा वा हा जो पॅटर्न आहे, तर असे काही काही पॅटर्न्स आहेत ते त्यांनी मूळ एक गंधर्वीय पॅटर्न किंवा त्यातलं मी म्हणलं तसं लालित्य ठेवलं, परंतु स्वतःचे असे काही काही पॅटर्न्स क्या हे एक्सप्लिसिटली केलेलं आहे. म्हणजे पण त्याच्यात लोकांना ते कसं आपलंसं वाटेल, म्हणजे तरी सुद्धा ही बंदिश ऐकल्यासारखं लोकांना, म्हणजे रंगभूमीवर काय हे रटाळ चाललंय असं कधी फील येत नाही. पण ते शास्त्र एक्सप्लिसिटली त्यांनी पुढे मांडलेलं आहे. मला वाटतं हा त्यांचा खूप मोठं कार्य आहे. अगदी बरोबर आहे. तर मग मंडळी, आपण या एपिसोडची सांगता इथे करूया, परंतु तुम्हाला मी परत एकदा सांगतो की गंधर्व गानच्या दुसऱ्या पर्वामध्ये छोटा गंधर्व, त्याच्याच बरोबर अजूनही काही गंधर्वांचं विश्लेषण आपण ऐकणार आहोत. आणि जसं पहिल्या पर्वामध्ये सुबोध आणि कौशल आपल्याबरोबर आले होते, तसंच ह्या पर्वामध्ये तुमचा अतिशय एक आवडता गायक कलाकार असणार आहे. मी त्याचं तुम्हाला नाव आता सांगत नाही, ते सरप्राईज ठेवूया आपण. आणि त्याच्याबरोबरच्याही गप्पा आणि एपिसोड तुम्हाला नक्की आवडतील. आणि छोटा गंधर्वांच्या, जसं मी आत्ता म्हटलं तसं, त्यांचं शास्त्रीय संगीत, त्यांच्या स्वतःच्या रचना, ते गायक नट म्हणून किती प्रगल्भ होते, त्यांची स्वतःची संस्था, त्यांनी केलेली नवीन नाटकं, हे सगळं आपण पुढच्या भागांमध्ये बघणार आहोत. परंतु आत्ता फरमाईशच आपण म्हणूया की आनंददादाला करतोय आणि छोटा गंधर्वांचं हे अतिशय गाजलेलं असं सौभद्रमधलं नाट्यपद घेऊया आणि या भागाची सांगता करूया. प्रिय पहा प्रिय पहा रात्रीचा समय सरुनी, 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 येत उषकाल प्रिय पहा प्रिय पहा प्रिय पहा. थंडगार वात सुटत, थंडगार वात सुटत, दीप तेज मंद होत, दीप तेज मंद होत, दिग्वदने स्वच्छ करीत, अरुण पसरी निज महा प्रिय पहा प्रिय पहा. पक्षी मधुर शब्द करते, पक्षी मधुर शब्द करते, गुंजारव मधुपवरिते, गुंजारव मधुपवरिते, गुंजारव मधुपवरिते, गुंजार
भरती पक्षी मधुर शब्द करती गुंजारव मधुप भरती विरल पर्णशाखी होती विरल पर्णशाखी होती विरल पर्णशाखी होती विरल पर्णशाखी विरल पर्णशाखी होती विरल पर्णशाखी विरल पर्णशाखी होती विकसन ये जलरुहा प्रिय पहा प्रिय पहा प्रिय पहा सुख दुःखा विसरुनिया सुख दुःखा विसरुनिया सुख दुःखा विसरुनिया सुख दुःखा विसरुनिया दुःखा विसरुनिया गेले जे विश्वलया गेले जे विश्वलया सुख दुःखा विसरुनिया गेले जे विश्वलया स्थिति निजति सेवाया 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 स्थिति निजति सेवा निजति सेवाया स्थिति निजति सेवाया स्थिति निजति सेवाया स्थिति निजति सेवाया स्थिति निजति सेवाया उठते की तेजी आहार प्रिय बहार प्रिय बहार
गंधर्वगानच्या दुसऱ्या पर्वाचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि स्मृतिगंधचं यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.